आणि मला तिकडे पोर येतात म्हणजे जाऊ द्या दादा ते चुकलं याच्या पोटात यार पोट फुटायला लागलं त्या पोटात गेलं परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आता दावा आहे. बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त मी काही कायमचं तुम्हाला नाहीये. काळाच्या नियतीच्या बोलवणं इथं बसणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी येणार आहे. आम्ही बोलायचं आणि तुम्ही उन्हात तापायचं हे काही बरोबर नाही. ती ताप माझ्यावर निघालं तर तेवढंच मला पडेल. आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं. 50 लाख कशाला म्हणतात खाऊ आहे का 50 लाख. आज मी शब्द टाकला 5 कोटी रुपये आले 5 पैसे कुणी देत नाही. मी जेवढं काही तुम्हाला म्हणजे मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आता दावा आहे. तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं 52ला पहिली निवडणूक झाली असेल ना 52लाच तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं. आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं. आणि मी थांबणार नाहीये. तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी 5 वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या 5 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार. कारण मला आता अनुभव आलेला आहे. मला बजेटमध्ये कशी तरतूद करायची माहिती आहे. डीपीसी मधनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनांना निधी आणायचा माहिती आहे. आम्हाला भाऊसाहेब जंजीर यांच्यासारखे अनेक आमचे हितचिंतक आहे. ते कधी आम्हाला शब्द टाकतात की दादा असा आज किती 100 सायकलचा खर्च भाऊसाहेब 50 लाख 50 लाख कशाला म्हणतात खाऊ आहे का 50 लाख. आज 50 लाख रुपये स्वतःचे पदरचे काही स्वार्थ नाही कुठं उभं राहायचं नाही किंवा काही करायचं नाही उभं नाही. तर त्याच्यामुळं एकदम एक आपलं आईनी वडिलांनी कष्ट केले आपण इथपर्यंत पोहोचलो. आई समाज आजही आहे त्यांना आपण मिळालं पाहिजे तो त्यांचाही हक्क आहे. आणि म्हणून आम्ही सरकारमधनही प्रयत्न करतोय परंतु असे एनजीओ मी आता काहींशी बोललो काही मध्ये मी एका एनजीओला तुमचं ते कुठे गेलं तुमचं एन्व्हायरमेंट फोरम बरोबर 5 कोटीचा चेक पाठवला. 5 कोटी रुपये कशाला म्हणतात. आज मी शब्द टाकला 5 कोटी रुपये आले 5 पैसे कुणी देत नाही. आज ह्या ज्या काही गोष्टी झाल्या कुठंतरी तुमच्यामुळं मला महत्व आलं आणि मला राज्यात काम करायला मिळालं. मी अजूनही काही वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी करतोय आणि ह्या पद्धतीने आपण करत राहणार आहे. खरं ऊन नाही. मी त्या व्हिडिओला म्हणलं की इथं कशाला उन्हात घेतलंय तिथं आतमध्ये चांगली सावली होती तिथं घेतलं असतं तर आम्हालाही मग बोलताना बरं वाटतं. नाही तर आम्ही बोलायचं आणि तुम्ही उन्हात तापायचं हे काही बरोबर नाही. ती ताप माझ्यावर निघालं तर केवढ्यात मला पडेल तेव्हा भीती वाटते. पण हरकत आहे माझे हे तरी तिकडे सावलीमध्ये बसले. मी खरोखरीच जंजीर आहे तुमचा मनापासूनचा मला अभिमान आहे. त्याच्यामध्ये मी सहज 2011ची जनगणना झाली त्याच्यात राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या 2.63 म्हणजे 3.25% होती. आता राज्यातील दिव्यांग व्यक्तीची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता मी ते 1% तुम्हाला सांगितलं. राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला. अशा प्रकारे माझ्या दिव्यांग बांधवांना कल्याणासाठी अनेक योजना आम्ही सुरू करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गोष्टी पण करतोय. माझं अमोल काही ठिकाणी आता डीपीसीच्या निमित्तानं मी जातो ना तर काही जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी केल्यात. आता आपण पुण्यामध्ये पण मी बघा काही कोटी रुपयाचं दिव्यांगांच्या करता ते बाप्पाला माहिती आहे ते केलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण केलेलं आहे. तसं चीफ ऑफिसर बारामतीमध्ये ओपन स्पेस किंवा काही असेल तर मला माझ्या बारामतीतल्या सगळ्या घटकांच्या करता काही ना काही करायचंय. तर तशा पद्धतीनं
दिव्यांगांच्या करता आपण कुठं काय करू शकतो, कशातनं त्यांना त्याच्यातनं थोडासा आनंद पण मिळेल, त्यांनाही त्याच्यातनं शिकता येईल, असं काही मला सुचवा बरं का बाबा. आणि बाकीचे पण कार्यकर्ते माझे ऐकतायत. नाही ते छोटं करतोय, हे झालं खेळण्यापुरतं, ते नाही. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. तर मला वाटतं लातूरची एक शाळा मी फार चांगली बघितली, मी त्यावेळेस म्हणालो पण होतो, गजानन पाटील तेव्हा माझ्या ऑफिसला होते, त्यांनाही सांगून आपण करू शकतो. कारण नुसतं बोलून नाही, त्यांना सुविधा पण मिळायला पाहिजे. आणि माझ्याकडं अर्थमंत्रीपदाचा कार्यभार असल्यामुळं दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी माझा तर प्रयत्न, निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही मी, असाही मी शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना निश्चितपणे देऊ इच्छितो. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साधनं विकत घेण्यासाठी, तसंच स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना पण राबवण्याच्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो. मी याला पैसे का मागणार आहे, म्हणजे मागतोय, दर महिन्याला त्याला पैसे द्यावे लागतील त्या स्टॉलला. कारण एवढं सगळं चांगलं केल्यानंतर ते व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित राहिला पाहिजे, त्याचं कटिंग, त्याचं पाणी घालणं, त्याचा खुरपणं, त्याच्या खूप गोष्टी असतात, त्या सगळ्या नीटपणे बघाव्या लागतील, त्याला पैसा लागेल. प्रत्येक वेळेस मी सरकारकडनं पैसा, सरकार एकदा तुम्हाला करून देईल. आता पंचायत समितीची इतकी चांगली वास्तू एकदा केली, मी पूर्वी इथं यायचो, काय अवस्था, इथं काहीतरी गेस्ट हाऊस होतं, भयानक वाईट परिस्थिती, पण आज ते आपण सगळ्यांनी मिळून केलं, तुम्ही साथ दिली, आज झाडं लावली, आज ही झाडं कशी दिसत आहेत, आज आपल्याला सावलीची गरज आहे, आज पर्यावरणाच्या करता वसुंधरेला एक मदत करणं तुमचं माझं काम आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि त्याच्यामुळं मी ह्याचा मेंटेनन्स होण्याच्या करता काय केलं, तिथं बँक काढली आणि त्या बँकेच्या भाड्यातून हा सगळा मेंटेनन्स होतो. किती भाडं येतं बिल होता? 2.25 लाख रुपये. त्याच्यावर इथली झाडलोट असेल, काचा पुसाव्या लागतात, बरंच कधी तुटफूट झाली, काही पडलं, काही फरशी निघाली, काय निघालं, ज्या त्या गोष्टी जिथल्या तिथं केल्यानंतर त्या, जसं आपण घरी काही झालं तर लगेच दुरुस्त करून घेतो, हेही आपलं सोलर पॅनलवर बसवले, त्याच्यामध्ये लाईटची बचत होती, अशा या सगळ्या गोष्टी करतो. कारण मला करताना काय करायचं, उद्या मी काही कायमचा तुम्हाला नाहीये, काळाच्या नियतीच्या बोलवणं इथं बसणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी येणार आहे. त्यावेळेस मागच्यांनी पण म्हणलं पाहिजे, यांनी केलं, उगीच पांढरा हत्ती नाही, हे सांभाळण्याच्या करता पण आपण तरतूद केली. तशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. बारामती नगरपालिका 1 लाख घरं बांधणीच्यासाठी अनुदान देतं नगरपालिकेचं. दिव्यांगांनी स्वतःचं घर बांधायला घेतलं तर आमचा घरकुलाच्या कार्यक्रमाचे तर पैसे मिळतातच, पण दिव्यांग म्हणून 1 लाख ऍडिशनलचे आपले 2.5 लाख का किती आहेत ते 170 केले शहरा, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रामीणला, आणि शहरामध्ये थोडा नॉम वेगळा आहे. हा 2.25 म्हणजे 2.5 शहरात आणि हे लाख 3.5 लाख रुपये, 3.5 लाख रुपये मिळाले. आणि आणखी तुम्ही जरा प्रयत्न केले तर 5-1 लाखामध्ये बऱ्यापैकी घर होतं. तसं ग्रामीणला 1 लाख जरा मला 170 आणि हे 1 लाख 270, म्हणजे दिव्यांग असेल तर साधारण 270, तर त्याच्यामध्ये त्यांना बाकीचे थोडे. अशा प्रकारे आपल्याला करताना तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळावं, बारामती पण आपली चांगली दिसावी आणि सगळ्यांना बारामती कर आमचाही विचार करताय, अशा प्रकारची भावना त्याच्यातनं वाढीला लागली पाहिजे, हे मी आपल्याला सांगतोय. दुसरी गोष्ट, मला आता जायचंय, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. परवा बारामतीमध्ये मला एक क्लिप आली, हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आता बसवले, इथं काही चावरपणा कुणी केला तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं. त्याच्यामध्ये 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला त्याने काय मारतोय, म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो नको, कशाला मुक्या प्राण्याला मारतो, मरूच तो मारलं त्याला.
त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसं खेळावा तसं लाथा मोक्या मारत चालू होते. मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. बिरादार आणि याला राठोडला सांगितलं, मी असला अजिबात खपून घेणार नाही. त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लागेल. मकोका त्याला आपण मोका म्हणतो, पण ते खरं मकोका आहे. तर मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं, आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा. त्यांनी आमचा विनयभंग केला, जे काही केलं असेल ते. पण तुम्हाला आता 14 तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कुणाला बदलून काढतायत, ठोकून काढतायत. हे होता कामा नये. तुमची मुलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठे चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ही पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी. याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी. आणि मला तिकडे फोन येतात, मुंबई जाऊ द्या दादा, ते चुकलंय, पोटात घ्या, पोटात घ्या. पोट फुटायला लागलं काय, पोटात घ्या, पोटात घ्या, काही सांगतात. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा, शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं. त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही. म्हणून आता जे काही वनवे आहे, जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय, पार्किंगला केलंय, आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे. कुठं टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी क्रेननी उचलायची, जप्तच आत्ताच सांगितले कलेक्टरला. आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं. आता पण मगाशी येताना रेमांडोच्या पलीकडे गार्डन आहे, तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत. असं नाही चालणार. सगळ्यांना नियम सारखा. याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी, माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी, माझ्या बारामतीकरांनी घ्यावी, अधिकारी वर्गाने पण घ्यावी. सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजिरे आणि त्यांच्या सगळ्या संस्थेचं आणि सगळ्या सहकाऱ्यांचं, त्यांच्या मातोश्रींचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.